हात आला माझा. बघून कर ना मग. अहो तेल गरम आहे ना. कसं बापरे एक नंबर झालेले. नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण बनवणार आहेत वडापाव. तर वडापावची जर तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहायची असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर चला आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया आता. चला तर बघू शकता माझी बायको रेसिपी बनवणार आहे. अरे वडापाव बनवणार आहेत. तर आपण आता हे पहा, हे खराब झालेले तर आलू अगोदर शिजून घे. आलू अगोदर शिजून ठेवलेले. लय गरम होतं, म्हणलं थोडस थंड होऊ द्या, मग आपण व्हिडिओ चालू करूया. थंड करून घेतलंय. आता आलू मधला जो मसाला असतो ना छान लागणारा. तू पाव पण आणले का? हा, पाव पण आणलेले. म्हणजे मला कुठं जायची गरजच नाही. गरज नाहीये. तर हे पहा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय अद्रक. हे आता आपण लसूण घेऊया, कारण की जे वडापाव मध्ये मसाला असतो ना तो जर छान बनला तरच त्यामध्ये हे येते, नाहीतर मग ते खाऊ वाटत नाही. नुसतं वडा, कधी कधी पावभाजी खाल्ली तुम्ही, वडापाव खाल्ला रस्त्याचा, हो. तर त्यामध्ये कधी कधी स्वाद नसतो, नुसतं हे लागतंय बटाटा बटाटा. बाय मला हे सांग, हे वडापाव तू कधी शिकलीयस? वडापाव मला लई दिवसापासून येतोय. वडापाव, पाववडा, मिसळ पाव, पावभाजी. अवघड आहे का खूप का नाही? नाही, मला तर आहे ना वडापाव बनवायला उलट मजा येते. भाजीपेक्षा सोपं आहे आणि खूप टेस्टी लागते. तुम्हाला पण जर वडापाव शिकायचा असेल तर तुम्हाला माझ्या बायकोचा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. आणि व्हिडिओला एक लाईक करून सबस्क्राईब करायचंय तुम्हाला. आणि तुम्ही जर पाहून झाला असेल व्हिडिओ तर दुसऱ्यांना पण शेअर करा, तेही थोडं शिकून घेतील. हा, म्हणजे माझी बायको तुम्हाला रेसिपी शिकवल. काय वाटतं तुला? हा, आता काय मसाला मिक्सर मधून काढ. आता मसाला मिक्सर मधून आपण काढून घेणार, कारण की आपल्याला त्याची फोडणी द्यावा लागेल मसाल्याची. बघू शकता आमचा मसाला काढून झालेला आहे फायनली. हे असंच काढून घ्यायचं, जास्त एकदम बारीक करायला जाऊ नका पाणी टाकून त्यामध्ये, नाहीतर मग ठसका लागला. मसाल्यामध्ये पाणी नाही टाकावं लागत का बा? नाही नाही, पाणी टाकलं तर मग बटाट्याची तुमची वाट लागून जाईल. तर चला आता आपण आपलं मी काय म्हणतो, किती वडापाव होणार आहेत आपले? माझे वडापाव आपली फॅमिली छोटी आहे, तर मी फक्त 2 ते 3 बटाट्याचं केलेलं आहे. किती बनतील ते? 10-12 मध्ये 8-10 आरामशीर बनून जातात. म्हणजे पोट भरून खाऊ शकते माणूस, एवढं बनून जातात. तुमची जशी फॅमिली तसे बटाटे वाढवू शकता तुम्ही. जास्त वेळ नाही लागत का रे बा? हा, आता यामध्ये आपण बटाट्याला त्या फोडणी देऊन टाकायची. तेल म्हणजे हा, थोडस बटाट्याला जर फोडणी दिली ना, ते बटाटे कसं खायलाही चांगले लागतात. त्यामध्ये फोडणी द्यावाच लागते का? फोडणी देणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही म्हणताल की जाऊ दे बापा, आपण नुसतं बटाट्यामध्ये हिरवी मिरची टाकूया, कालवूया. तसं करू नका, नाही तर मग काही मजा नाहीये खाण्यामध्ये. आपण कशाला बनवतो? मजा यावं खाण्याला. कढीपत्ता टाकून घ्यायचंय. ते काय रे बा? मोहरी टाकून घेतली. आता त्यामध्ये आपण जे मिक्सर मधलं वाटण काढलं होतं ते आपण त्यामध्ये टाकून देऊ. म्हणजे चांगलं फ्राय करून घ्यायचे. तो आपण बाहेर खाल्ला नाही का, तर त्याच्यामध्ये मोहरी खूप जास्त राहते. लय जास्त राहते, पण मला मोहरी जास्त तेच नाही आवडत. मोहरीचं हे पा, बटाटे याच्यात टाकायची गरज नाही. बटाटे याच्यामध्ये आपण टाकू शकता, नाही टाकू शकता, तुमच्या मर्जीवर. ठसका होतो काय? नाही नाही नाही, ठसका नाही होणार. पण ही हिरवी मिरची असते ना, तर चांगलं फ्राय करून घ्या, नाही तर कच्चं ठेवू नका. तोंडामध्ये येऊन जाईल ती कच्ची मिरची तुमच्या. लेकरं बाळ जर खाणार असेल घरामध्ये तर. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊ. पण वडापाव खायचं मजा म्हणजे मला ना, मी पुण्याची आहे, तर मला पुण्याचं आणि मुंबईचं वडापाव खूप आवडतं. आणि तिची चटणी ती हिरवी, मुंबईकरांचा फेवरेट वडापाव आहे. हा, मुंबईकरांचं फेवरेट. आणि पुण्याचं पण मिसळ पाव. मिसळ पाव येतो का? हा, मिसळ पाव नक्की येतं. मी पुण्याची म्हणजे मला मिसळ पाव नाही येणार का. आता काय करायचं? आता यामध्ये आपण जे बटाटे घेतले होते ते थोडेसे हाताने मॅश करूया. मॅश करायला नाही आमच्याकडे काही, म्हणून हातानेच करते. हाताने केलेलं उलट मस्त लागतंय. हे आता आपण त्यामध्ये मिक्स करायचं. जास्त मॅश नाही करायचं का? हा, तुम्ही जास्त करून देता, जास्त नका करू, कारण की चमच्याने आरामशीर होऊनच जाणार. कसं पण तुला पिझ्झा बनवता येतो का? हा, येत आहे ना. तुला पिझ्झाची रेसिपी पण रेकॉर्ड आलेला आहे. आपण पिझ्झाची रेसिपी बनवूया. थोडा टाइम लागेल, मला थोडं बाहेर जाऊन यावं लागेल, मग आपण बनवूया. सामान आणायचं. हा, कारण की आता पाऊस एवढा नाशिक मध्ये की मला कुठे जाता येत नाहीये, म्हणून मी घरात जे आहे
ते रेसिपी तुम्हाला शेअर करतेय. जर मला बाहेर जाता आलं की नक्की मी पिझ्झाची रेसिपी तुम्हाला शेअर आता हे काय करायचं, पाव मध्ये भरायचं. पावामध्ये वडापाव पावामध्ये भरून येते का? हे पावामध्ये भरायचं नाहीये. फायनली आता आमचा मसाला रेडी झालेला आहे बटाट्याचा. आता काय करणार आहे? आता याला आपण वडे बनवून घ्या ना याचे. याचे वडे कढईमध्ये काय टाकणार आहे? ठसका आता कढईमध्ये काय नाही टाकायचे. कढईने थोडस गार होऊ द्या. हे थोडस मिक्स करा चांगलं. याचे आता गरम गरम आहे हे. थोडस दम घेऊ. गार होऊस तर हा थोडा व्हिडिओ मग काय करायचं? थोडं थांबून द्या, कारण की गार होऊ द्या, मग नंतर चालू करू. कारण की गरम गरम जर बांधले तर मी पुढचं रेसिपी नाही बनवू शकणार कधी. आता हे थोडस गार झालेलं आहे आणि बायको आता मसाले टाकणार. त्यामुळे थोडस मीठ टाकून घेते मी, जास्त पण नाही, जास्त होऊन जाईल माझ्या हाताने. आता हे पहा, हाताने याला थोडस अजून हे करा, दाबा. म्हणजे मसाला पूर्ण चमचीने एक होणार नाही. हात जेव्हा लागण आपल्या मसाल्याला तेव्हाच एक विनते. मी काय म्हणतो, हा म्हणजे असं करूस तर मसाले पण टाक. अजून याच्यात काय नाही टाकायचं का? आता काही नाही टाकायचं याच्यामध्ये. तुम्हाला दिसतंय का काही तर टाकायचं अजून? फक्त मीठ टाकलंय का? हा फक्त मीठ. आता याला पामी कशी बांधते तुम्ही बांधू लागता का मला? मला तर अजून पण गरमच दिसतंय ते. नाही ना, अजून गरम नाही ती. मला काय वाटलं माहितीये का, हे पाव मध्ये असंच टाकून खातात. द्यावा ते पाववडा हो, पाववडा वेगळा. बघू शकता भावांनो, माझी बायको आता वडे बनवती. एक मोठा लगे टॅलेंट आहे माझ्या बायको मध्ये. कसा बांधला? एकदम छान. असे आपल्याला आता वडे हे बघा, तयार करून हे घ्यायचे. बघा आमचं छोटा पॅकेट. हिला पण खायची घाई राहते. एवढं कशा हिला वडे खूपची घाई लागलेली आता. असं तिला वाटलं की कधी वडे तयार होत. तुला घाई राहते याला दुसऱ्याला आमच्या. काय पण बनवूया, पण तिला घाई लागतीच. घरामध्ये काही बनवा. मी माझे 2 वडापाव खाईल. सगळ्यांना 2-2 द्यावा लागेल. माहिती नाही किती बनतात तर काय माहिती, पण मला तर असं वाटतं म्हणजे जास्त बनवा. 2-2 किंवा 3-3 खाऊ शकता. एवढे तर बनवूनच आहे. माझ्या हिशोबाने 7च बनतील. नाही हो, जास्त बनतील. बघू शकता मस्त गोल असे बनून झाले. गोळे करून आता घ्यायचे. व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आम्ही स्किप करतोय. हा थोडं आम्ही स्किप करणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आला का बायको? हे पहा, असे मस्त आपण गोल 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 वडे बनवून घेतात नाजूक मस्त. किती झालेत? आता हे 3, 3, 7, 9, 10. मी म्हणलं होतं ना तुम्हाला 8 ते 10 होऊन जाईल. 3 फक्त ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये. फायनली आमचे 10 वडापाव रेडी होणार आता आहे. हे रेडी झालं म्हणजे आपल्याला आता बेसन रेडी करावं लागेल. काय करणार आहे त्यात? आता बेसन, वरचं बेसन लागेल ना आपल्याला. एकीकडे तेल गरम करायला ठेवलंय. 5-4 हात आहेत माझे. आता हे आपण बेसन रेडी करून घेतोय. मला ना वडापाव पेक्षा पाव वडा खूप आवडतो. त्याने पोट पण भरतं. पावडा नाही हा, ओके ठीक आहे. मी तुम्हाला लास्टला पावडा पण करून लाव. काय नाही करायचं, पावड्याची रेसिपी तर सोपी आहे. हे बा, बेसन मध्ये आता थोडस मीठ टाकून घ्या आणि त्यामुळे थोडीशी हळद. वड्याला पण रंग येऊ द्या यार, असं थोडी नाही की आतमध्येच रंग यावं. थोडस मसाला लाल. ओके. आणि आता बेसन जर तुम्ही हे करताय ना मिक्स, तर त्यामध्ये जास्त पाणी टाकू नका. थोडं पाणी टाका. थोडस घट राहायला पाहिजे. नाही तर तुम्ही डायरेक्ट ते सगळं पाणी टाकून त्याचं हे करून टाकाल पूर्ण पाण्यासारखं. बा हॉटेलमध्ये सगळं पाण्यासारखंच करतात ते. पाण्यासारखं चांगलं नाही लागत. ते उलट टपरीवर खाल्लेलं बरं आहे, ते मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये खाण्याऐवजी. स्वस्तामध्ये ना. हा, मी खायच्या हो इथे नाशिक मध्ये एक जागी भेटायचं. 10 रुपयालाच भेटायचं तो वडापाव वडापाव. पण किती महाग झालाय आता. 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला हाय माहितीये, पण खाताय तर जर चांगलंच खा ना. मग घरी बनवून खा. हा, हेल्दी आहे ना. हेल्दी घरीच बनवून खा. आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये की किती सोपं आहे म्हणून बनवायचं. हे पहा माझं कसं बॅटर बनलंय. एकदम छान झालंय. मस्त झालंय ना. आता माझं तिकडे तेल पण गरम झालेलं असेल. तुम्हाला चटणी मी दाखवलं असतं, पण माझी आता रेसिपी ना खूप मोठी होऊन जाईल जर मी आता रेसिपी हे दाखवलं बसले. चटणी, हिरवी चटणी नाही का आपण खात, हिरवी लाल चटणी, हा हा हा. पण ते ते यानेच बनतात बेसनने. शेंगदाण्याची चटणी असते त्याचं काय असतं रे बा? ते याने बनवलं जातं. हे असे सोडतात ना, हा हा. यानेच बनते. तर चला, तेल पण आपलं मस्त गरम झालेलं दिसायला लागलंय. आता मी तेच युज केलंय कढई, कारण की म्हणलं आता 10 भांडे भरून जे एकच भांड्यामध्ये काम होतंय. ओके, असं डीप करायचं का? डीप करायचं याच्यामध्ये चांगला.
बापो तेल हात जळून जाईल माझं. प्रिशा आपले वडापाव रेडी होते, थोडं लांब सर. आपले वडापाव रेडी तर प्रिशू लांब व्हायचे जर उडून जाईल बरं सगळं तेल. पीठ कमी पडेल का? नाही पडणार पीठ कमी. अरे प्रिशा साईडला होय. आमचं डुक्कर एवढं वरडत राहते ना प्रिशा, काय ती व्हिडिओज बनवू देत नाही. माझे कधी कधी व्हिडिओ स्किप होऊ शकतात. आवाजामुळे लय आवडतात. हो तर चला कडेमध्ये एवढे बसल्यात आता होऊ देतात चांगल्यापैकी. कडे आमची लय लहान आहे, काय सांगावं. आता हे चांगलं त्याला शिजू द्या, नाही तर मग तुम्ही कच्च राहू देतात सगळं. बघू शकता फायनली आमचे वडापाव झालेले आहे आणि माझ्या चला बाईक तर आपण आता याची टेस्टिंग करणार. आता झालेली तर आहे. हे पा किती मस्त दिसायले. बघू शकता. खूपच सोपे आहे. खूप सोपी रेसिपी आहे. माझ्या बायकोला ट्राय करा आणि तुम्ही नक्की म्हणाल की ताई तुमची रेसिपी लय सोप्या असतात. आणि माझ्या बायकोला चटणी पण येते बरं का सर्व. मी चटणी बनवली असती पण आता मला खूप टाइम लागेल त्यासाठी आणि व्हिडिओ आपला 1 तासाचा होऊन जाईल. त्याच्यामुळे आम्ही शॉर्ट मध्ये जरा हे करून घेतो. हा तुम्हाला समजावं रेसिपी पण. ज्याला हॉटेल टाकायची ते बघू शकता. वडापाव खूपच सोपे आहेत. काय रे बा? हो आता हे गरम गरम आहे, लय गरम आहे, पण मला खाऊ वाटायला काय करू. खाय दमाने खाय, जरा हात बोट जळण. नो कसं बापरे. एक नंबर झालेले आहेत खरंच. तुम्ही पण ट्राय तुम्ही करा. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.